नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आज पुन्हा ह्या अंबाडी वज्रेश्वरी रस्त्यावर उभा आहे. अनेक व्हिडिओ बनवले मी या रस्त्याचे. काम चालू असल्यापासून, ट्रॅफिक होण्यापासून ते आत्तापर्यंत. आत्ता ह्या रस्त्याची अशी परिस्थिती करून ठेवली. निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी दोन्ही साईडला भराव केला आहे. त्याच्यावर रोलर मारलेलं नाही, माती टाकले आणि दोन्ही साईडला जी घरं आहेत किंवा बंगले आहेत ती त्यांची जबाबदारी होती तिथून गेटच्या आतमध्ये रस्ता करून देण्याची. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो. हे रिया फार्म हाऊस आहे, तुमचं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचं हे डांबर मला वाटते ह्या मालकानेच टाकून घेतलं. इथून पूर्ण कॉन्क्रीट करून देणं ही ह्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकाची होती, पण तसं काही केलेलं नाही. इथे रोज यांचा व्यवसाय आहे काहीतरी फार्म हाऊसचा. इथे रोज कुठली ना कुठली गाडी अडकते, फसते. असे अनेक हे आहेत. आपण अंबाडीहून निघाल्यापासून तर पुढे लेफ्ट साईडला उंबरपाड्याला नवजीवन आधार संस्था आहे, लहान मुलांचं शाळा आहे, केंद्र आहे, संस्था आहे. तिथे अगदी खोल असा उतार आहे. त्यांची देखील गाडी आहे. ती जर पाऊस आता जोरात पडला तरी माती पूर्ण त्यांच्या घरात जाईल. तिथेही कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट करतो सांगितलं आणि काहीच केलेलं नाही. अशी अनेक ठिकाणं आहेत. अंबाडीपासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा रस्ता शिरसाट ते वाशिंद असा आहे. पण शिरसाट ते अंबाडीपर्यंत पूर्ण रस्ता कुठेच बनवलेला नाही. मी माझ्या उजव्या साईडला तुम्हाला डिस्प्लेवरती दाखवतो. मी आता व्हिडिओ शूट केला आहे कुठे कुठे काय रस्त्यावर कोणताही साईनबोर्ड नाही. रस्त्याच्या मध्यभागी ड्रायव्हरला जो अंदाज दिला किंवा टर्न आहे, वळण आहे, त्याकरता रस्त्यावर पट्टे असतात, सफेद पट्टे. ते कोणतेही पट्टे मारलेले नाहीत. म्हणजे पूर्ण अर्धवट काम करून यांनी बिलं काढले आहेत. मी एवढ्या वेळा बोललो असेल याच्यावरती, पण माझं काम बातमी पसरवायचं आहे, दाखवायचं आहे. निकृष्ट दर्जाचं काम झालं इथे, पण ह्याच्यावर लक्ष कोणाचं कुठल्या मंत्र्याचं आहे का, बांधकाम मंत्र्याचं आहे का, बांधकाम विभागाचं आहे का, काय MSRTC त्यांचं आहे का. थोड्याच अंतरावर सैतानीपुरा इथं जो सर्कल बनवला आहे वडोदरा JNPT महामार्गाचा, खाली आपण डांबरीकरण, आपण नेहमी जात असाल तर आपण ते डांबरीकरण पहा. एकदम उत्कृष्ट दर्जाचं डांबरीकरण आहे आणि उत्कृष्ट दर्जाचा तो कॉन्क्रीटचा रस्ता आहे. त्याच्यावर गाडी नेली तर गाडी अजिबात उडत नाही. पण ह्या रस्त्यावर गाडी अगदी धडधड करत निघून जाते. आत्तासुद्धा अजून रस्ता बनून काही दिवस झाले नाही तरी हे पॅचेस मारण्याचं काम सुरू आहे. मी अजून पुढे दाखवतो तुम्हाला. अशी बरीच ठिकाणं आहेत. एवढे मोठे हायवा फुल लोडेड घेऊन या रस्त्याने चालतात. जर एखादा समोर हायवा समोर आला, रात्री अंधारात त्याला दिसलं नाही, कारण पट्टेच नाही रस्त्यामुळं, साईनबोर्डच नाही कुठे, रस्ता कुठे आहे, ड्रायव्हरला कसा कळणार. आणि ड्रायव्हरने खाली गाडी उतरली, गाडी 100% पलटी होणार, कारण इथे माती भुसभुशीत टाकलेलं आहे आणि जोर ठेवलं नाही. म्हणजे बर्निंग काय तर बर्निंगला काय करेल. हे इथं वनऔषधी आयुर्वेदिक क्लिनिक आहे. त्या इथे देखील त्यांनी ह्याच प्रकार करून ठेवला आहे. पहिल्यांदा बोलले आम्ही तुमचा रस्ता करून देतो. ही जबाबदारी निर्मल इन्फ्रास्ट्रक्चरचीच होती, म्हणजे निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण आज तागायत कोणी मी फॉलोअप घेऊन कोणाचा इथे फोन उचलत नाही. कोण कुठे आहे काय काही खबर नाही. बिलं घेऊन मोकळे की यांचा फॉलोअप त्या नेत्याने घ्यायला पाहिजे, तो कोण घेत नाही. पत्रकार लोकसुद्धा घेत नाही. अशी ही अवस्था इथल्या नागरिकांची या रस्त्याने केलेली आहे. म्हणजे अगदी निकृष्ट दर्जाचा रस्ता इथं बनवून ठेवला आहे, कॉन्क्रीटीकरणचा करून ठेवला आहे, आपल्या माती मारून ठेवला आहे. म्हणजे आपण ह्या रस्त्यावर मरत राहायचा, प्रवास करत राहायचा. मरणार कोण तर तुमच्या माझ्यासारखा मोटरसायकलवरला जाणारा मरणार आहे. 4 व्हीलर माझा जाणारा आमदार किंवा आमदाराचा PA खासदार हे ह्या रस्त्यावर मरणार नाही. तरी
मला तरी सांगणं आहे प्रत्येकाने या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चरवाला एक अर्ज तरी करा किंवा फोन करून त्या सुपरवायझर कोण आहे त्याचा फॉलोअप तरी घ्या. ही कामं वज्रेश्वरीमध्ये अक्षरशः पाईपलाईन उकळून टाकल्या त्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चरवाल्यांनी. त्या पाईपलाईनचं काम करण्याचं पैसे पण दिलेले नाही. सगळीकडे बोंबाव आतून पाईपलाईन तोडून टाकल्यात. पाईपलाईन जोडून देतो अशी बोलणी करून दिली होती. पण आज वज्रेश्वरीमध्ये ज्या दोन्ही साईडला पाईपलाईन केल्याच्या खालून त्या तोडून टाकल्यात आणि आजपर्यंत तिथे पाईपलाईन तशाच आहेत. लोकांनी स्वतःहून खर्च करून कुठून जॉईंट मारून पाणी घेतलेलं आहे. म्हणजे यांना जाब विचारणारच कोण नाही. यांना जाब कोणी विचारला पाहिजे. पंचायत समिती सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष असतील, आमदार असतील, खासदार असतील. हे करतात काय नेमकं? मग हा एवढा पसारा आपल्या माती मारून ठेवला आहे. मग ही लोक करतात काय? कुठल्या प्रशासनावर लक्ष आहे? नितीन गडकरी साहेब फक्त काय रस्ते बनवण्यामागे लागले. कुठल्या प्रकारचा रस्ता बनतो? काय इंटरनॅशनल रोड बनणारे फक्त मोठे हायवे त्यांच्यावर त्यांचं लक्ष आहे का? हे अंतर्गत रस्ते बनत आहेत ह्याच्यावर काहीच लक्ष नाही का? इथं किती लोक मरत आहेत? तुम्हाला अपडेट किती लोकांचा दिला जातो? पोलिसांचा अहवाल किती प्राप्त आला जातो? अनधिकृत किती मेले जातात लोक? ह्याचा कोणताही तपशील शासनापर्यंत पोचला जात नाही किंवा पोचवला जात नाही. कृपया करून सगळ्यांना विनंती आहे, मला निर्मल इन्फ्रास्ट्रक्चरला कृपया करून विनंती आहे, याच्या पुढचं पाऊल उचलायला मला लावू नका. अक्षरशः मी काही लोक गोळा करेन आणि हा कायमचा रस्ता बंद करेन. तर नेहमीप्रमाणे बोलतो त्यावेळेला असं करणार नाही. अक्षरशः रस्ता JCB खोदून टाकेन. प्रत्येक गावकऱ्याला सरपंचाला उभा करेन. एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. पण तिथपर्यंत मला जाऊन देऊ नका. तुमचं जे काम आहे ते तुम्ही आहे तेवढं तरी पूर्ण करा. साईनबोर्ड करा, पट्टे मारा. जी राहिलेली कामं आहेत रस्त्याची साईड भरायची ती पूर्ण करा. एवढीच तुम्हाला शेवटची विनंती आहे.